गुरु म्हणजे काशी साती तीर्थ तयापाशी शरण त्यांचे धरू तुका म्हणे गुरु। तर अशा प्रकारचा गुरु महिमा या ठिकाणी वर्णन करणारा ही कवन आहे, ही स्तुती आहे, हा अभंग आहे संत तुकाराम महाराजांचा। तर त्यांनी गुरुचं महिमान यात वर्णिलेलं आहे। आज गुरुपौर्णिमा आणि गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी गुरुला वंदन केलं पाहिजे, या ठिकाणी गुरुप्रत नतमस्तक झालं पाहिजे, हे आपलं आद्य कर्तव्य आहे। ज्यांनी आपल्याला घडवलं, ज्यांनी आपल्याला आयुष्यात उभा करण्यामध्ये मदत केली, ज्यांनी आपल्याला वेळोवेळी मार्गदर्शन केलं किंवा ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपली वाटचाल सुरू आहे, अशा गुरूंना या ठिकाणी आजच्या दिनी या ठिकाणी विनम्र अभिवादन करणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे। पहिला गुरु म्हणजे कोण? आई वडील हे आपले जन्मदाते, हे आपले पहिले गुरु आहेत। आई या ठिकाणी एक एक शब्द बोलायला शिकवते, या ठिकाणी हाताचं बोट धरून आई वडील या ठिकाणी चालवायला शिकतात। मोठी बहीण मोठे भाऊ हे आपल्याला या ठिकाणी समजावून सांगतात, आजूबाजूचे शेजारी हे आपल्याला समजावून सांगतात। इतकंच नाही, वयानं मोठे आहेत म्हणजेच ते गुरु आहेत असा अर्थ नाही, ते तर आदरार्थी आहेतच, परंतु जे वयानं लहान आहेत परंतु ज्ञानानं मोठं आहेत किंवा त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर काही आहे, अशांना देखील या ठिकाणी गुरुस्थानी मानलं पाहिजे। त्यांच्याकडून आपल्याला काही आदर्श किंवा काही घेता आलं ते जरूर घेतलं पाहिजे। इथं स्थळ काळ वेळ याचं कुठलंही बंधन या ठिकाणी नाही, कारण हे ब्रह्मांड किंवा हे जग दाखवणारे किंवा यात कसं वावरावं, यात कसं राहावं किंवा काय चांगलं काय वाईट हे शिकवणारी या ठिकाणी महनीय व्यक्ती म्हणजे गुरु। आणि आज महर्षी व्यासाचा जन्मदिन आहे आणि हा दिवस गुरुपौर्णिमा म्हणून या ठिकाणी साजरा केला जातो। तर या गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुप्रत या ठिकाणी कृतकृत्य झालं पाहिजे, त्यांचे धन्यवाद मानले पाहिजे। त्यानंतर आपली सुरुवात होते ती शालेय जीवनापासून। आता अलीकडील आधुनिक काळामध्ये ती प्री प्रायमरी स्कूल असेल किंवा पूर्व प्राथमिक शाळा असतील, अंगणवाड्या असतील, यातून सुरू होते। तिथं आपले गुरु या ठिकाणी आपल्याला शिकवत असतात। पुन्हा प्राथमिक शाळेत जातो, माध्यमिक शाळेत जातो, उच्च माध्यमिक शाळेत किंवा कनिष्ठ महाविद्यालयात जातो, महाविद्यालयात जातो, पुन्हा उच्च शिक्षण घेतो किंवा व्यावसायिक शिक्षण घेतो आणि आपण मार्गक्रमण या ठिकाणी राहतो। प्रत्येक पातळीवर आपल्याला त्या ठिकाणी गुरु आहेत। आपले मित्र असतील, त्यांच्याकडूनही अनेक चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी सारख्या आहेत, आपण त्या घेत असतो, म्हणजे ते निश्चितच या ठिकाणी गुरुस्थानी आहेत। किंवा आपले जे मार्गदर्शक आहेत, आपण चुकीच्या मार्गाने चाललोत किंवा आपण चुकीच्या मार्गाने जाऊ नये यासाठी प्रयत्नरत असणाऱ्या संस्था म्हणजे आपले गुरु, कारण त्यांचं आपल्यावर लक्ष असतं। घार हिंडते आकाशी परिचित्त तिचे पिलापाशी, याप्रमाणे गुरुचं लक्ष हे आपल्या शिष्यावर असतं। तो काय करतोय, तो कसं बोलतोय, कसं वागतोय, किती उद्धट वागतोय किंवा त्यानं ते वागू नये यासाठी सुद्धा या ठिकाणी गुरु हा प्रयत्न करत असतो। तर समाजामध्ये वावरत असताना अनेक जण आपले गुरु आहेत आणि या गुरुप्रती कृतज्ञता सोहळा किंवा कृतज्ञता मानण्याचा हा आजचा दिवस या ठिकाणी आहे। म्हणून गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरः गुरुर साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः, अशा प्रकारचं हे गुरुचं अनमोल वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे। म्हणजे गुरु हाच या ठिकाणी ब्रह्मा विष्णू महेश किंवा या सृष्टीचा जन्मदाता आहे आणि गुरु हाच या ठिकाणी सर्वाचा मार्गदर्शक आहे। अशा प्रकारचं एक महनीय वर्णन या ठिकाणी गुरुच आहे आणि म्हणून आजच्या दिनी आपण गुरुप्रती या ठिकाणी नतमस्तक होऊया आणि त्यांच्या प्रती कायम आदरभाव या ठिकाणी आपण बाळगला पाहिजे।